स्वागत आहे तुमचं ट्रान्स डेल्टामध्ये. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेटवर्क ॲनालिसिस जो सब्जेक्ट आहे, इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमधला. भरपूर क्वेश्चन हे नेटवर्क ॲनालिसिसमधून येतात आणि हा सब्जेक्ट प्रिपेअर कसा करायचा. पुष्कळ अशा कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये नेटवर्क ॲनालिसिस 8 ते 10 क्वेश्चन हे विचारले जातात. तरी ह्या ट्रान्सकोला नेटवर्क ॲनालिसिसचा क्वेश्चन जरी आला नसला तरी येणाऱ्या ज्या एक्झाम आहेत किंवा आधी ज्या स्टेट PSU आहेत, इंडियामधल्या कुठल्याही इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड तुम्ही एक्झाम बघितल्या तर त्या एक्झाममध्ये इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे, भरपूर क्वेश्चन हे आलेले आहेत. बघा, आपण स्टार्ट करूया की नेटवर्क ॲनालिसिस जे आहे तो टोटली काय आहे, तुमचा न्यूमेरिकल बेस सब्जेक्ट आहे. तर त्यासाठी तुम्हाला त्याच्या ज्या बेसिक्स कन्सेप्ट आहेत त्या स्ट्रॉंग असणं इम्पॉर्टंट आहे. बघा, कुठल्या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला लागणार आहेत. तुम्ही जी सुरुवात करणार आहेत ती करणार आहेत फंडामेंटल कन्सेप्ट. फंडामेंटल कन्सेप्टमध्ये तुमचा KVL जो आहे तो तुम्हाला आला पाहिजे, KCL आला पाहिजे. KVL KCL वापरताना तुम्ही करंटची डायरेक्शन काय घेताय, व्होल्टेज ड्रॉप तुमचा राईज होतोय की व्होल्टेज ड्रॉप होतोय त्या रेजिस्टन्समध्ये, हे तुम्हाला येणं इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामध्ये साइन कन्व्हेन्शन तुम्ही काय वापरता, म्हणजे जर तुम्ही एक रेजिस्टन्स कन्सिडर केला आणि करंट डायरेक्शन तुम्हाला ही दिलेली, तर व्होल्टेज ड्रॉप जो होणार आहे तो पॉझिटिव्ह होईल की निगेटिव्ह होईल, ह्या ज्या काही कन्सेप्ट आहे KVLच्या रिलेटेड ह्या तुम्हाला येणं इम्पॉर्टंट आहे. KCL आहे किर्चॉफ्स करंट लॉ. KCL आहे तुम्हाला करंटची डायरेक्शन इम्पॉर्टंट पाहिजे, इनकमिंग करंट आहे की आउटगोईंग करंट आहे, ह्या गोष्टी जरा केअरफुली तुम्ही त्याचा स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे. ह्या छोट्या छोट्या बेसिक गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला जे काही सर्किट तुम्ही सॉल्व्ह करणार आहेत त्यासाठी तुम्हाला यूज होणार आहेत. त्यानंतर बघा, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवर, जी काही तुम्ही ज्यावेळेस तुम्ही AC सर्किट कन्सिडर करणार आहे त्यामध्ये ह्या 3 कन्सेप्ट ज्या आहेत त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. बरेचसे क्वेश्चन हे ह्यावरून फ्रेम होतात, ॲक्टिव्ह पॉवर, रिॲक्टिव्ह पॉवर आणि ॲपरंट पॉवरवर. की एखादं सर्किट दिलं किंवा व्होल्टेजचं इक्वेशन दिलं आहे किंवा करंटचं इक्वेशन दिलं आहे, VM sin of omega t, IM sin of omega t, तर ह्यावरून तुम्हाला त्याची ॲक्टिव्ह पॉवर काढता आली पाहिजे, रिॲक्टिव्ह पॉवर काढता आली पाहिजे. तर कुठलीही जरी तुम्हाला पॉवर विचारली तरी इक्वेशनवरून तुम्हाला ती काढता आली पाहिजे. त्यानंतर आहे तुमचं ॲव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, फेजर डिफरन्स. जर तुम्हाला AC क्वांटिटी असेल आणि वेवफॉर्म दिली, समजा सायनोसॉइडल वेवफॉर्म दिली, तर ह्या वेवफॉर्मचं टोटल ॲनालिसिस तुम्हाला करता आलं पाहिजे. इंटिग्रेशन वापरून तुम्हाला ॲव्हरेज व्हॅल्यू काढता आली पाहिजे, RMS व्हॅल्यू काढता आली पाहिजे. त्यानंतर फेजर डिफरन्स खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की फेजर डिफरन्स नेमका काय दोन AC सायनोसॉइडल क्वांटिटीमधला, तर तो तुम्हाला ॲक्च्युली वेवफॉर्मनी रिप्रेझेंट करता आला पाहिजे. मॅथमॅटिकल इक्वेशन जे आहे VM sin of omega t -30 -45 किती फेज डिफरन्स आहे हा रिप्रेझेंट करता आला पाहिजे आणि त्यावर जे काही तुम्हाला MCQ येतील ते तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजे. त्यामुळे फेजर डिफरन्स तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. कुठलीही ज्यावेळेस तुम्ही AC क्वांटिटी घेता ती तुम्हाला वेवफॉर्मनं रिप्रेझेंट करता आली पाहिजे, तुम्हाला फेजरनं रिप्रेझेंट करता आली पाहिजे आणि ह्या रिप्रेझेंटेशन करून तुम्हाला फेज डिफरन्स त्या क्वांटिटीचा काढता आला पाहिजे. ह्यावर भरपूर क्वेश्चन हे IBPS असो किंवा TCS असो, गेटमध्येही भरपूर क्वेश्चन ह्या टॉपिकवर आलेले आहे. त्यामुळे ॲव्हरेज व्हॅल्यू, RMS व्हॅल्यू, फेज डिफरन्स हे इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं R सर्किट, RL सर्किट, RC, RLC सर्किट, त्यानंतर रिझोनन्स, हे पण टॉपिक तेवढेच इम्पॉर्टंट आहेत की RL सर्किटमध्ये तुमचा फेज डिफरन्स काय आहे, तुम्हाला फेजर डायग्रामनी RL सर्किट रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. त्याचप्रमाणे RC, RLC सर्किट काय तुम्हाला दोन्ही इक्वेशननी आणि फेजर डिफरन्सनी रिप्रेझेंट करता आले पाहिजे की RC मध्ये किती फेज डिफरन्स येईल व्होल्टेज आणि करंटमध्ये, RL मध्ये किती येईल, तर ते तुम्हाला फेजर डायग्रामनी रिप्रेझेंट करता आलं पाहिजे आणि वेवफॉर्मनीही रिप्रेझेंट करता आलं पाहिजे. ह्यावर बरेचसे क्वेश्चन काय आहेत हे विचारले जातात. आता जर नेक्स्ट बघितलं तुम्ही ते सिंगल अँड 3 फेज सर्किट. 3 फेज सर्किटवर सगळ्यात जास्त क्वेश्चन येतात, ज्यामध्ये स्टार डेल्टा आहे, त्याचं कन्वर्जन आहे, सोपा जो फॉर्म्युला आहे त्यावर डायरेक्टली क्वेश्चन येतात की स्टारचं डेल्टा करा किंवा डेल्टा टू स्टार करा. आणि 3 फेज सर्किट पॉवर, 3 फेज सर्किटमध्ये पॉवरचा काय फॉर्म्युला आहे, 3 घ्यायचं की √3 घ्यायचं, ह्या सगळ्या ज्या बेसिक कन्सेप्ट आहेत ह्या आधी तुम्हाला क्लिअर करावं लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला कुठले बुक यूज करणार ते आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये बघणारच आहोत, पण ह्या ज्या काही आहेत ह्या गोष्टी तुम्हाला क्लिअर असणं इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेस तुम्ही
नेटवर्क ॲनालिसिसचा स्टडी स्टार्ट करणार आहे तर स्टडी इथून स्टार्ट करा, पूर्ण बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. सिंगल कन्सेप्टही तुम्ही सोडू नका, कारण एक कन्सेप्ट जर तुम्ही सोडले तर येणारा जो टॉपिक आहे ते कुठेतरी ती कन्सेप्ट तुम्हाला येणारच आहे आणि तिथे तुम्हाला तिथे थोडी अडचण होणार. त्यामुळे ह्या कन्सेप्ट क्लिअर करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचा जो टॉपिक आहे नोडल अँड मेश ॲनालिसिस. बघा, सर्किट सॉल्विंग टेक्निक जे आहे त्याच्यामध्ये स्टार्टिंग जी होती ती नोडल आणि मेश ॲनालिसिस. तर तुम्ही इथून स्टार्ट करू शकता की कुठलं सर्किट नोडल ॲनालिसिसनं कसं सॉल्व करायचं आणि मेश ॲनालिसिसनं कसं सॉल्व करायचं. तसंही आपण एक्झाममध्ये जे आहे ते नोडल आणि मेश ॲनालिसिस सहसा वापरत नाही. आपण जे काही थेरम्स आहेत कुठलंही सर्किट सॉल्व करताना आपण कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये टाईम वाचवण्यासाठी काय करतो, ज्या काही थेरम्स आहेत थेरम्सच्या टेक्निक्स ज्या आहेत त्या आपण वापरतो. नोडल आणि मेश यावर काय थेरी क्वेश्चन येऊ शकतो की मेश काय नोड काय, तर त्यासाठी तुम्हाला ह्या कन्सेप्ट येणं इम्पॉर्टंट आहे. बघा, नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर थेरम्सवर 100% क्वेश्चन हा कुठली एक्झाम असू द्या तुमची, स्टेटची असू द्या, PSU असू द्या, तुम्हाला यावर क्वेश्चन येणार. तर यामध्ये काय आहे की जे काही सुपरपोजिशन थेरम्स, थेव्हनिन्स, नॉर्टन, मॅक्झिमम ट्रान्सफर थेरम आणि मिलियन्स, रेसिप्रोसिटी, टेलंजर्स थेरम, हे काही जे थेरम्स आहेत याचे स्टेटमेंट तुम्हाला समजणं इम्पॉर्टंट आहे. पहिले स्टेटमेंट समजणं आणि हा एखाद्या सर्किटला हे स्टेटमेंट कसं अप्लाय करायचं हे तुम्हाला करता आलं पाहिजे. त्यासाठी ह्याचे पहिले स्टेटमेंट करायचे, स्टेटमेंटवरून एक सिंपल सर्किट घ्यायचं आणि तुम्ही हे थेरम्स कसे वापरणार आहेत त्या सर्किटला हे तुम्हाला आलं पाहिजे. त्यामध्ये बघा, सगळ्यात इम्पॉर्टंट थेरम जर बघितला तर मॅक्झिमम पॉवर ट्रान्सफर थेरम हा काय सर्वात जास्त एक्झामला विचारला जातो. आणि मी जर पर्सनली कुठलं जर थेरम्स वापरत असेल सर्किट सॉल्व करताना तो जास्तीत जास्त मी सुपरपोजिशन थेरम वापरत होतो, की त्यामुळं जे काही सर्किट आहे तुमचं लवकर सॉल्व होतं. बाकी थेरम्स तुम्हाला स्टेटमेंट येणं तर इम्पॉर्टंट आहे. तर हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. हे जे 2 स्लाइड आहेत ह्यामध्ये जे काही मी कन्सेप्ट सांगितले ह्यावर सगळ्यात जास्त काय होतात क्वेश्चन हे फ्रेम होतात. ह्या टॉपिकवरूनच क्वेश्चन फ्रेम होतात. आता जर बघितलं तर दुसरे पण टॉपिक आहे ट्रान्झिएंट ॲनालिसिस, सायनोसायडल स्टेडी ॲनालिसिस, 2 पोर्ट नेटवर्क, हेही टॉपिक आहेत. पण हे तुम्हाला तुमच्याकडे जर टाईम असेल तर तुम्ही याला वेळ देऊ शकता, कारण ट्रान्झिएंट ॲनालिसिस थोडा टॉपिक हार्ड आहे. याच्यामध्ये तुम्हाला जर नेटवर्क दिलं तर बिफोर स्विच काय कंडिशन असेल रेजिस्टन्सची, कॅपॅसिटन्सची आणि इंडक्टन्सची, त्यानंतर आफ्टर स्विचमध्ये काय बिहेवियर असेल ह्या RLC सर्किटचं हे तुम्हाला आलं पाहिजे. आणि सर्किट सॉल्व करताना याच्यामध्ये तुम्हाला सर्किट हे लॅपलासनी तुम्ही सोडू शकता, डिफरन्शियल इक्वेशननी सोडू शकता, किंवा तुम्ही इनिशियल व्हॅल्यू आणि फायनल व्हॅल्यू जर तुम्ही फाइंड आउट केली सर्किटमध्ये तर तुम्ही इझिली ट्रान्झिएंट ॲनालिसिस सॉल्व करू शकता. हे शॉर्टकट आहे, इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू करायचं आणि फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये जर तुम्ही इनिशियल आणि फायनल व्हॅल्यू पुट केला तर तुम्ही इझिली सर्किट सॉल्व करू शकता. पण तुम्ही बेसिक जे आहे ट्रान्झिएंट ॲनालिसिसचं तुम्ही स्टार्टिंगला डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करून बघा, त्यानंतर लॅपलासनी तोच न्यूमेरिकल सॉल्व करून बघा आणि नंतर तुम्ही हा शॉर्टकट वापरा. त्यासाठी मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ घेईल, ज्यावेळेस नेटवर्क ॲनालिसिसची सिरीज आपण स्टार्ट करू त्यावेळेस मी तुम्हाला याच्यावर डेप्थमध्ये सांगेल. सायनोसायडल स्टेडी स्टेट ॲनालिसिस, तुम्हाला एक जर वेवफॉर्म घेतली तुम्ही तर त्या वेवफॉर्मचं तुम्हाला पूर्ण ॲव्हरेज व्हॅल्यू, त्यानंतर टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी, त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन, त्यानंतर फेजर रिप्रेझेंटेशन, हे सर्व गोष्टी तुम्हाला सायनोसायडल स्टेडी स्टेट ॲनालिसिसमध्ये येतील. हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 2 पोर्ट नेटवर्क सहसा विचारत नाहीत, पण बेसिक ज्या गोष्टी आहेत जसं की ABCD पॅरामीटर जे आहेत ते कशाच्या इन टर्म्स आहेत, इनपुटमध्ये V आणि I आहे, सेंडिंग एंड किंवा रिसिविंग एंड करंट, ह्याच्यामध्ये तुम्ही हे पॅरामीटर इनपुटला काय आहेत आणि आउटपुटला काय आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही रिप्रेझेंट करू शकता. बघा, आता रिसोर्सेस, जर तुम्हाला नेटवर्क ॲनालिसिस परफेक्ट करायचं असेल तर मी हे जे बुक दिसते तुम्हाला नेटवर्क ॲनालिसिस बाय रवी सिंग, हे बेस्ट बुक आहे. तुम्ही ह्या बुकमधले जे काही लेंदी न्यूमेरिकल आहेत ते पहिले सॉल्व करा, लेंदी न्यूमेरिकल सॉल्व करा आणि नंतर तुम्ही MCQ सॉल्व करा. तुम्हाला कुठलीच अडचण कुठल्याच न्यूमेरिकलमध्ये येणार नाही. मी पर्सनली रिकमेंड करतो की हे बुक बेस्ट आहे. ह्यातले प्रत्येक टॉपिकचे न्यूमेरिकल तुम्ही 2-3 प्रत्येक वेगवेगळे टाईपचे न्यूमेरिकल सॉल्व करा
तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही MCQ सॉल्व करताना. त्यानंतर तुम्ही हे बुक सोडवल्यानंतर ह्यातले जे काही मी टॉपिक दिलेले आहेत हे टॉपिक बुकमध्ये बघा, त्यातले न्यूमेरिकल सॉल्व करा, लेंदी न्यूमेरिकल, आणि मग तुम्ही काय करा, IASचे जे काही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर आहेत 1992 पासून, तर तुम्ही ते सॉल्व करा. तुम्हाला एक कॉन्फिडन्स लेवल तुमची वाढेल. आणि एक गेटचे जे क्वेश्चन आहेत ते जर सॉल्व केले तुम्ही, तर तुमचा ऑब्वियसली ह्या दोन जर तुम्ही एक्झामचे क्वेश्चन सॉल्व केले तर तुम्हाला कसलाही क्वेश्चन देऊ द्या किंवा कसलाही क्वेश्चन तुमचा एक्झाममध्ये आला तर तुम्ही इझिली हे काय करताल, तुम्ही कुठलाही क्वेश्चन टॅकल करू शकता. बघा, ह्यासाठी काय पाहिजे की प्रॅक्टिस. नेटवर्क ॲनालिसिस हा टोटली न्यूमेरिकल सब्जेक्ट आहे. या तुम्ही जितके जास्त न्यूमेरिकल प्रॅक्टिस करताल तितके जास्त तुम्ही ह्यामध्ये मास्टर होताल ह्या सब्जेक्टमध्ये, आणि तुम्हाला कुठलाही न्यूमेरिकल दिला तरी तुम्हाला येईल. त्यामुळे प्रॅक्टिस, डेली प्रॅक्टिस काय, डेली प्रॅक्टिस इम्पॉर्टंट आहे. तुम्ही रोज टॉपिक घ्या, प्रत्येक टॉपिकचे एक 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 न्यूमेरिकल नवीन नवीन सोडवत राहा. तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये कमांड येईल, प्रत्येक टॉपिकमध्ये कमांड येईल, आणि तुमचा हा सब्जेक्ट स्ट्रॉंग होईल. तुम्हाला काही अजून काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता, किंवा हे जे तुम्हाला टेलिग्रामची लिंक दिलेली आहे ह्या लिंकवर जाऊन तुम्ही तुमचे डाऊट्स विचारू शकता. थँक्यू.